मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कोणत्याही पक्षाचे आपले संबंध नाहीत असं सांगत आहेत। मात्र जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस आहे, शरद पवार आणि राजेश टोपेंचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील यांचे जुने सहकारी बाबूराव वाळेकर यांनी केलाय। जरांगे पाटील यांनी महिलांना ढाल म्हणून पुढे केलंय। जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता। त्यांनी जिथे जिथे आंदोलन केलं तिथे राष्ट्रवादी सोबत होती। स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांचा वापर कसा करायचा हे त्यांना माहिती आहे। ते मुलांचा वापर करतात आणि प्रसिद्धी मिळवतात असा गौप्यस्फोटही बाबूराव कोळेकर यांनी केलाय। तेव्हापासून हे राष्ट्रवादीचंच काम करतात आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीचंच काम करीत होते, कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहेत। आणि ह्या 2000 इलेक्शनला मी स्वतः गाडी चालवत होतो, ड्रायव्हर माणूस आहे मी। पुण्याला गाडीवर चालवत असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय। जरांगे पाटलांनी उत्तर द्यावं, आंतरवाली मध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब 2 वेळेस तिथं आलते का? आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे, स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे, त्यांच्या घरामध्ये मीटिंग काय घेतली होती तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते, पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये काय झालं? तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं। भाषण केल्याच्या नंतर 5 ते 6 मिनिटात किंवा 5-6 मिनिटांमध्ये दंगल झाली। दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय, तिथं डिपार्टमेंट आलेले, डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात। कशासाठी? तर समाज आहे ना, समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं, कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महाग झालेल्या चुका इथून पुढे सुधरीन, प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन। पण त्याने तिथं बी हेच केलं, आम्हाला ढाल बनवली। आम्ही तर समजा पुरुष आहेत, आम्हाला ढाल बनवली। त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली, महिला बोलून घेतल्या आणि स्वतःला काढा बनवायला लावला। आज जे महिलाला मार बसलाय ना, याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील आहे, जरांगे पाटील। कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि महिलाचे डोके सुद्धा फुटत नव्हते। तुम्ही कुठपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत चालले तुम्ही ह्याचा कधी विचार केला का? तुम्ही महिलाला पुढे करतात, महिलाला ढाल बनवतात, कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेफ मध्ये पाठीमागे राहतात, कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचंय, तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही। आणि आज बी मी असे पुरावे देतोय की हे सांगतात ना मी त्यांच्या बरोबर नाही किंवा माझा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही, माझ्या पाठीमागे कुणी नाही। जरांगे पाटील, तुम्ही 2019ला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला पाठिंबा दिलता। तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता? राष्ट्रवादीला दिलता ना। आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही तेव्हापासून राष्ट्रवादीचंच काम करतात। आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितकेही लोक आहेत, जितकेही लोक, कुणी असा एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे, टोटल राष्ट्रवादीचे। त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे, जितके बी आंदोलन झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले। तुम्ही का दुसऱ्या गावामध्ये आंदोलन घेऊ शकले नाही? कारण तुम्हाला माहिती इकडे जर 2 फळे असली तर इथं भांडफूट होऊ शकते, म्हणून तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच गावात आंदोलन केले। तुम्ही राष्ट्रवादीला सपोर्ट करतात आणि तुमच्या पाठीमाग मी 100% पुराव्यानिशी सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे। मनोज जरांगे यांच्यासोबत 17 ते 18 वर्षापासून आपण काम करतोय। हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघड करणार आहे असं बाबूराव वाळेकर म्हणाले। 2011 साली त्यांनी एक संघटना उघडली, मी त्या संघटनेत काम केलं, मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले। त्या बैठकीला आम्ही 10 ते 12 जण होतो असं वाळेकर यांनी सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत आरोपीवर हल्ला करायचा असं सांगितलं। मढीजवळ रेस्ट हाऊसला आम्हाला ठेवलं, त्यातले अर्धे जण मागे फिरले। आम्ही 4 जण सोबत राहिलो। आमच्यातील एक राजू चांगल्या नोकरीला होता, त्याला भावनिक करून राजी केलं। आरोपी अहमदनगर कोर्टात आला, आम्ही दोघे वेगळ्या साईडला थांबलो आणि जरांगे पाटील यांनी एका बाजूस ते उभे राहिले। आम्ही 4 जणांनी आरोपीवर हल्ला केला, पण जरांगे पाटील यांनी तिथून पळ काढला असा आरोपही बाबूराव वाळेकर यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अंतरवली, सराटी।